आरोपी सतीश भोसले याला वन विभागाच्या कोठडीमध्ये अमानुष मारहाण करण्यात आली असा आरोप आरोपीच्या वकिलांनी तर केलाय। आता दुसरा जो आरोप आहे, सतीश भोसले उर्फ खोक्याची पत्नी तेजू आहे, ती आरोप करताना दिसते। काय नेमका आरोप तुमचे आहेत? कशा काय मारहाण कशी झाली? सरकार मी कोर्टामध्ये भेटायला गेलती त्यांना सतीशला, त्यांना मारहाण केली मरणाची वनवाल्याने। ते अमोर गडकर त्यांनी मरणाचं हाणलं म्हणे। ऑफिसमध्ये कोंडू सर पाटोदाला सिटी कॅमेरे सगळं बंद केले म्हणे। मरणाचं हाणलं साहेब त्यांना। कोणी सांगितलं तुम्हाला? कधी बोलणं झालं सतीशचं तुझं? कालच झालं बोलणं सर वनेकरवाल्याने कालच हाणलं त्यांनी। काल बोलत होते आमच्या संग, असं असं आणलं मला, मरणाचं आणलं, कुमकुमून पाण्यामध्ये सगळं डुबडुबून आणलं म्हणजे सर त्यांना मरणाचं आणलं म्हणजे आमच्या मालकाला। कशामुळे मारहाण झाली? काही तो सतीशनं तुम्हाला सांगितलं होतं मारहाण कशामुळे करताय ते? फक्त विचारलं, घर उद्ध्वस्त करून टाकलं आमचं घर, कशामुळे उद्ध्वस्त केलं साहेब तुम्ही? सिटी कॅमेरे होते आमच्या घरामध्ये, सगळे म्हणजे सगळे होतं, आमचे कपडे धान्य तिथं आमची घरी राहत होतं मी, तुम्ही चौकशी करायची होती आधी। तेवढं सांगितलं तर नाहीच, आमच्या मालकाला कोंडून आणलं म्हणले। तुम्हाला ते म्हणले खोटं आरोप लावून राहिलेत काही पण ते ओनेवाले। मग याची तक्रार तुम्ही कुठं करताय मारहाणीची? हो करणार आहे सर, आता SP ऑफिसला जाणार आहे। ओनेवाले ते अमोल खडकर त्यांच्यावर कारवाई करणार आहे आम्ही गयकड SP ऑफिसला जाऊन। कुठं कुठं मारहाण झाली सतीशनं सांगितलंय? हो सर, तोंडावर हाणलं, पाठीमागं हाणलं, म्हणजे असं खूप हाणलं सर त्यांना, म्हणजे बोलता सगळं त्यानं एवढं हाणलं साहेब त्यांना। जातीवाद सगळं केलं आमच्यावर। ते म्हणले तुमच्या बायकांना पोरांना सगळं हाणमार करू आम्ही, ते जाऊन काही बी आरोप करू राहिले सर आमच्यावर। आता काय मागणी कराल? त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आमची। नक्कीच आरोपी सतीश भोसले याची ही पत्नी आहे तेजू भोसले, तिनेही गंभीर आरोप केलेला आहे। कोर्टामध्ये सतीश तेजूला भेटला म्हणजे त्याच्या पत्नीला तो भेटला आणि हे सगळे हकीकत आहे तो पत्नीला सांगितला। तर त्यानुसार तेजू भोसले ही पुन्हा एकदा तक्रार देणार आहे असंही आता ती बोलताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, शिरूर कासार, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।